नमस्कार, मी पल्लवी चांदगुडे. आज मी दौंड तालुक्यातील वासुंदे या गावामध्ये आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे ही जी खडी क्रेशर आहे, हे एक घाबरण्यासारखं एक प्रतिकृती किंवा हे चित्र दिसत आहे. तुम्ही बघता ही खडी क्रेशर बंद करण्याचे शासनाचे आदेश आहेत. ह्या खडी क्रेशरमुळं वन्यजीवांना त्रास आहे, ग्रामस्थांना त्रास आहे, शेतकऱ्यांना त्रास आहे. ह्या त्रासाला कंटाळून अनेक ग्रामस्थांनी संबंधित तहसील ऑफिसला हे अर्ज केलेले आहेत. त्या अर्जाची दखल घेऊन हे खडी क्रेशर बंद करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. पण ह्या शासनाच्या निर्णयाला कुठेतरी केराची टोपी दिलेली आहे असं दिसत आहे. तुम्ही पाहताय बघा, आम्ही आता इथं शूट करत असताना देखील तिथं ते काम चालू आहे आणि ही जी खडी क्रेशर आहे, अगदी पालखी महामार्ग जो आहे त्या पालखी महामार्गाला चिकटून हे खडी क्रेशर आहे. तुम्ही पाहू शकता त्या पालखी महामार्गाच्या रोडवरती इतर वाहनांपेक्षा खडी क्रेशरचीच वाहनं जी खडी वाहून नेणारीच हायवा असतील ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि कुठेतरी ही दादागिरी अशी वाटत आहे. कुठल्या तरी संबंधित राजकीय मोठा हात ह्या व्यक्तीच्या डोक्यावरती असावा असं संबंधित ग्रामस्थांची देखील आसपासच्या चर्चा चालू आहे आणि जो डोक्यावरती हात आहे त्यामुळे हा जो शेळके हा व्यक्ती जो आहे ह्या व्यक्तीची मोठी दादागिरी ह्या गावामध्ये चालू आहे. कारण शासनाने आदेश देऊन देखील ही खडी क्रेशर चालू आहे आणि ह्याचा नाहक त्रास अनेक शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. तुम्ही पाहू शकता ह्या कामाला बंदी असून देखील हे काम चालू आहे. हे काम बंद व्हावी अशी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने दखल द्यावी आणि अशा गुंडागिरी प्रवृत्तीचे जे ठेकेदार आहेत किंवा जे खडी क्रेशर आहेत त्यांना नक्कीच शासन झालं पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून आसपासच्या ग्रामस्थांना न्याय मिळेल. धन्यवाद.